राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळांनी शरद पवार यांची भेट घेतली होती। या भेटीच्या चर्चा अजून सुरूच आहेत। तर राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार पुण्यात मोदी बागेत जिथे शरद पवार राहतात तिथे आल्या होत्या। मोदी बागेत दाखल झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी नेमकी कुणाची भेट घेतली, शरद पवार आणि सुप्रिया सुळेंची त्यांनी भेट घेतली का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे। दरम्यान फूट पडल्यानंतरही राष्ट्रवादीची काँग्रेसमध्ये नक्की काय चाललंय असा प्रश्न निर्माण होतोय। खासदार झाल्यानंतर सुनेत्रा पवार पहिल्यांदा पुण्यातील मोदी बागेत दाखल झाल्या। याच मोदी बागेत शरद पवारांचं निवासस्थान असल्यानं चर्चांना उधाण आलंय। विशेष म्हणजे शरद पवार यांच्यासह सुप्रिया सुळे देखील मोदी बागेतील निवासस्थानी होते। मात्र सुनेत्रा पवार मोदी बागेत कशासाठी गेल्या होत्या, शरद पवारांना त्या भेटल्या की नाही, यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत। सुनेत्रा पवार शरद पवारांच्या भेटीला गेले होते मोदी बागेमध्ये। त्यांची जवळपास दीड तास भेट झाली। राजकीय वैर असलेले आता नंतर कौटुंबिक एकत्र मी तुम्हाला सांगतो ना, ठीक आहे, राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवा काय, पण ते कौटुंबिक सख्य आहे, एवढे वर्ष एकत्रित राहिलेलं आहे, ठीक आहे, मन मोठं करून जावंच लागतं। आणि पवारसाहेब जे आहेत शेवटी ज्येष्ठ नेते आहेत, ज्येष्ठ आहे, त्या पवार कुटुंबातले सगळ्यात ज्येष्ठ सदस्य म्हणा, वडिलकीचा ज्यांचा अधिकार ते आहेत, त्यांना भेटण्यामध्ये फार चांगली गोष्ट त्यांनी केली। सुनेत्राताई पवार जर मोदी बागेत गेले असेल, मोदी बागेमध्ये अनेक फ्लॅट्स आहेत, अनेक तिथे लोक राहायला आहेत, अनेकांची तिथे फ्लॅट्स आहेत, त्याच्यामुळे कोणाकडे गेल्या, काय गेल्या, आणि त्याच्याबद्दल कोणाकडे गेल्या असतील, मोदी बागेत गेल्याच असतील, दुसऱ्याकडे जाऊ शकतात, पण याची मला काही माहिती नाही। मी फक्त आपल्याकडनंच हे ऐकतोय। पण जर त्यांनी शरद पवारांची भेट घेतली असेल तर यावर आपली काय प्रतिक्रिया? नाही, जर तरचा प्रश्न कशाला, की मला वाटत नाही की त्या मोदी बागेमध्ये अनेक रहिवासी राहतात, अनेकांचे फ्लॅट्स त्या ठिकाणी आहे, त्याच्यामध्ये त्या जर मोदी बागेत गेले असेल तर दुसऱ्या कोणाला भेटायला गेले असतील। विशेष म्हणजे कालच मंत्री छगन भुजबळांनी मुंबईमध्ये शरद पवारांची सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेतली। आरक्षणाच्या मुद्द्यावर पवारांशी चर्चा केल्याचं भुजबळांनी म्हटलंय। तर आज शरद पवार सुप्रिया सुळे पुण्यातील मोदी बागेत असताना सुनेत्रा पवार तिथे पोहोचल्या। त्यामुळे हा योगायोग होता की आणखी काही, हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। निव्वळ योगायोग की आणखी काही? अजित पवार तिसरी आघाडी उभारण्याच्या तयारीत असल्याची सध्या चर्चा आहे। कोणतीही पूर्वकल्पना न देता भुजबळ शरद पवारांच्या भेटीला पोहोचले। भुजबळ पवार भेटीनंतर राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये अजितदादांचे ऑफ द रेकॉर्ड भाजपा विरोधी गौप्यस्फोट पाहायला मिळाले। शरद पवार सुप्रिया सुळे मोदी बागेत निवासस्थानी असताना सुनेत्रा पवार सुद्धा मोदी बागेत होत्या। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुनेत्रावहिनी पवार ह्या मोदी बागेमध्ये अजितदादांच्या भगिनी राहतात, त्या दुसऱ्या विंगेमध्ये राहतात, त्या त्यांना भेटण्यासाठी त्या ठिकाणी गेलेल्या आहेत। माध्यमामध्ये वेगवेगळ्या बातम्या दाखवून कार्यकर्त्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय। माध्यमाला विनंती आहे की त्या बातम्या थांबवाव्यात। वहिनी ह्या अजितदादांच्या भगिनी यांना भेटण्यासाठी गेलेल्या आहेत। महाराष्ट्राचं राजकारण तसं आहे, हे मध्यंतरीच्या 10 वर्षांमध्ये द्वेष संपून टाकायचं, हे असं महाराष्ट्राच्या राजकारणात कधीच नव्हतं। रात्री भांडलेली माणसं सकाळी एकत्र यायची। किंबहुना गोव्याच्या राजकारणामध्ये साहेब एक उदाहरण देतात की महाराष्ट्र विरुद्ध गोवा अशी एक लढाई होती, गोवा महाराष्ट्रात गेलं पाहिजे की गोवा स्वातंत्र्य पाहिजे। तेव्हा डाविन्सी नावाचा गोव्याच्या ख्रिश्चनांचा लीडर होता आणि भाऊसाहेब बांदोडकर हे मराठा गोमांतक पार्टीतर्फे लढत होते। संध्याकाळ झाली की दोघंही गोव्याच्या पद्धतीप्रमाणे आपलं दारू नाश्ता जेवण बिवण करायचे, रात्री जायचे घरी, परत सकाळी भांडायला उठायचे। गेल्या वर्षी अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या ताब्यात घेतला। यानंतर लोकसभा निवडणुकीत अजितदादांनी सुप्रिया सुळे यांच्या विरुद्ध सुनेत्रा पवार यांना रिंगणात उतरवलं। लोकसभा निवडणुकीच्या काळात शरद पवार आणि अजित पवार यांच्याकडून परस्परांवर जोरदार टीका करण्यात आली। त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार यांच्यात वितुष्ट निर्माण झालाय। आता सुनेत्रा पवार मोदी बागेत पोहोचल्यानं पवार कुटुंबात नक्की चाललंय तरी काय, असा सवाल उपस्थित होतोय। राष्ट्रवादीत फूट, भेटीगाठीत नाही तूट। 12 ऑगस्ट 2023 पुण्यात शरद पवार अजित पवार यांच्यात उद्योजक अतुल चोरडिया यांच्या घरी गुप्त बैठक झाली। 10 नोव्हेंबर 2023 ला दिवाळीनिमित्त पुण्यात प्रतापराव पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी भेट झाली।
13 नोव्हेंबर 2023ला श्रीनिवास पवारांच्या निवासस्थानी शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे पवार कुटुंब एकत्र आलं. 7 मे 2024ला मतदानावेळी सुप्रिया सुळेंची काटेवाडीत अजित पवारांच्या निवासस्थानी भेट झाली. सुनेत्राताई अजितदादांना सांगूनच जाईल. त्यामुळे अजितदादा जर विचारलं की काय चाललं आहे, शेवटी त्यांच्या कुटुंबामध्ये आपल्याला माहिती आहे की सुप्रियाताई सुद्धा निवडणुकीच्या दिवशी अजितदादांच्या घरी गेल्यात. याला राजकारण किंवा याच्यामध्ये काहीतरी शिस्त आहे याचा भाव, आणि मला तर वाटत नाही की काहीतरी भाव आहे आणि काहीतरी शिजत आहे असं होण्याची शक्यता नाही. अजितदादांनी अतिशय काल स्पष्टपणे सांगितलं की ज्यांना कुणाला असं वाटतं सोडून जायचं आहे त्यांनी सोडून जावं. माझ्याकडे अनेक कार्यकर्ते उत्तम दर्जाचे आहेत, त्यामुळे हा प्रश्नच उपस्थित होत नाही. भुजबळ साहेब नकोसे झालेत का याचा निर्णय त्यांच्या पक्षाने घ्यायचा आहे, अजित पवार साहेबांनी घ्यायचं आहे. आणि तथाकथित काँग्रेस पक्षाचे पण ओबीसीचे नेते त्यांच्या बोलण्याला जर दुजारा देण्याचं काम करत असतील तर त्यांच्याकडे पण आम्हाला लक्ष द्यावं लागेल असं आमचं स्पष्ट मत आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीतील अपयशाचा ठपका अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर ठेवला जातोय. अजित पवारांना महायुतीतून बाहेर पडण्यासाठी ढकललं जात आहे अशा सध्या चर्चा सुरू आहेत. अशा परिस्थितीत छगन भुजबळांनी शरद पवारांची भेट घेणं, राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदार सुनेत्रा पवार यांचं मोदी बागेत जाणं, त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात नेमकं काय सुरू आहे असे सवाल उपस्थित होत आहेत. बालाजी पोतदार, पुढारी न्यूज, पुणे.